नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मुक्ता त्याचबरोबर इंद्रा या घरातील आता सगळ्यांना लकीचं सत्य समजलेलं आहे. लकीच्या बाबतीत जे काय घडलेलं आहे ते सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि त्यामुळं घरातील सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा इंद्राने आता लकीचं लग्न आरतीशी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण सावणीने त्याच्या आधी एक वेगळा डाव खेळलेला आहे. तिने आरतीची भेट घेत आरतीला सांगितलेलं आहे की ते तुला आता तुझं मूल झालं की त्यानंतर डिवोर्स देणार. त्यामुळं आरती ही लग्नाला नकार देते. पण सागर, मुक्ता, इंद्रा कशा पद्धतीनं तिला समजवतात आणि सावणीचा डाव उधळून लावतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे मुक्ताला आता समजलेलं आहे आणि सावणी आता घरी आलेली असते. सावणी म्हणत असते की मला घरात यायचं आहे. तेव्हा इंद्रा दारातच असते. दरवाजा आतून बंद असतो तर सावणी दरवाजातून हात घालून तो जो दरवाजाची कडी आहे ती ओपन करते आणि ती बोलत असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरीही मला घरात यायचं आहे. तुम्ही मला घरात येण्यापासून अडवू शकत नाही. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र एक खूप मोठी गोष्ट घडते. ती म्हणजे आता इंद्राने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी या सावणीला पुन्हा घरात घ्यायचं नाही आणि सावणीला तिची लायकी दाखवायची आहे. हे सगळं इंद्राने, मुक्ताने ठरवलेलं आहे. कारण आजपर्यंत सावणीने जो काही गोंधळ घालून ठेवलेला होता तो सगळा गोंधळ आता मुक्ताने सावरलेला आहे. मुक्ताने या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सांभाळून घेतलेल्या होत्या. पण यापुढे मुक्ता सांभाळून घेणार नाही. कारण तिने प्रत्येक वेळेस काही ना काही केलेलं आहे आणि यावेळेस लकीचा गैरफायदा घेतलेला आहे. याचा राग मुक्ताला आलेला आहे आणि म्हणूनच मुक्ता भयानक अशी चिडलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इंद्रा दारातच उभी असते. सावणीला बाहेर हाकलत असते आणि म्हणत असते की आत्ताच्या आत्ता तू बाहेर जायचं, अजिबात इथे घरामध्ये थांबायचं नाही. आणि हे सगळं ऐकल्यानंतर इकडे सावणी म्हणत असते की मी तुम्हाला सोडणार नाही. त्यावेळेस इंद्रा म्हणत असते की तू आम्हाला सोडणार आहे का नाही ते आम्ही नंतर बघू, पण चल आत्ताच्या आत्ता निघ इथून, कारण घरामध्ये तू थांबायचं नाही. तेव्हा इकडे सावणी म्हणत असते की मला भेटायचं आहे, माझ्या आदित्यला मला भेटायचं आहे, मला त्याच्याशी बोलायचं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे इंद्रा म्हणत असते की अजिबात नाही, कोणाला काही भेटायचं नाही, माझी बॅग तरी घेऊ दे असं ती म्हणत असते. त्यावरती लगेचच इंद्रा सांगते जा स्वतः तिची बॅग भरून आण, जा काय आहे तिच्या बॅगेत ते भरून आण आणि देऊन टाक तिला, काही नको आहे ते आपल्याला, असं सांगितलेलं असतं. आणि ती बॅग आणायला तिला पाठवलेलं असतं आणि इंद्रा मात्र इकडे हिला बाहेर ढकलतच असते आणि सांगत असते की आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर हो, या घरामध्ये यायचं नाहीस, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इंद्राने तिला बाहेर हाकलून तिथे एक गोष्ट केलेली असते. ती म्हणजे की तिला बाहेर हकललेलं असतं आणि आतून दरवाजाला कडी लावून घेतलेली असते. त्याचबरोबर तिची बॅग ही तिच्या तोंडावरती फेकून मारलेली असते. तुझी बॅग घे आणि या घरातून चालती हो, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता सावणी ही बॅग घेऊन बाहेर उभी आहे. ती खूप रडत आहे, तिला खूप वाईट वाटत आहे. एवढं सगळं झालेलं आहे आणि आता हे सगळं आपल्या नशिबाला असं येत आहे. एकतर हर्षने घराच्या बाहेर काढलं आणि आता या घराच्या बाहेरही आपल्याला निघावं लागतंय. याचं वाईट सावणीला वाटत असतं. खरं तर सावणीचीच या सगळ्यामध्ये चूक असते, तिनेच मोठा गुन्हा केलेला असतो. सावणीने आजपर्यंत केलेल्या पापाची शिक्षा तिला भोगावी लागत असते, बाकी काहीही नाही. सावणी कितीही म्हणाली तरीही सावणीने जो मूर्खपणा केलेला असतो त्यामुळंच हे सगळं तिला भोगावं लागत असतं. सावणी जरी म्हणत असली की हे सगळं मी करते किंवा हे सगळं माझ्यामुळं होतं आहे, तरीही हे सगळं जे काय आहे हे घर सांभाळण्याचं काम मुक्ता करत असते. आणि इकडे सावणीने कितीही दाखवून दिलं, कितीच ग्रेट आहे, तरीही मुक्ताला माहिती आहे की सावणी कोणती चाल खेळू शकते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता आदित्यच्या जवळ येते आणि आदित्यला सांभाळू लागते. आदित्यला बोलत असते. आदित्य झोपलेला असतो. मुक्ता म्हणत असते की आदित्य, तुझ्या आयुष्यामध्ये काय उलथापालथ होऊन गेले बाळा, तुला माहितीही नाही. आत्ता जे काय घडलेलं आहे ते सगळं ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तुझ्या डोक्यात पण येणार नाही की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. हे सगळं ती बोलत असते कारण उद्या सकाळी उठल्यानंतर तुला कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे, कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे हे ती बोलत असते. त्याचबरोबर
इकडे आता मुक्ता त्याला सांभाळते आणि बाहेर येते. सगळेजण बसलेले असतात. तेव्हा इंद्रा म्हणत असते की मला कळलंच नाही आहे गं, या सगळ्यामध्ये तू हे सगळं स्वतःवर का घेतलंस? म्हणजे काय कारण होतं? मला एक कळतच नाही आहे की सावनी तर दिवसभर तुझ्याबरोबर होती, मग तिने चोरी कधी केली? हा प्रश्न इंद्राही विचारत आहे, त्याचबरोबर स्वातीही विचारत आहे. म्हणजे मुक्ताने अजूनही एक गोष्ट लपवलेली असते, ती म्हणजे काहीही झालं तरी मुक्ताने घरात कोणालाही कळू दिलेलं नसतं की मुक्ताने कोणती गोष्ट लपवलेली आहे. तिने तसा लकीला शब्द दिलेला असतो, लकीला सांगितलेलं असतं की मी घरात कोणालाही ही गोष्ट सांगणार नाही. आणि बरोबर मग मुक्ताने तो शब्द पाळलेला असतो. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. मुक्ता उठते आणि लकीच्या रूममध्ये जाते, कारण लकी डिस्टर्ब आहे ही गोष्ट मुक्ताला चांगलीच माहिती असते. मुक्ता तिथे येते आणि लकीला समजावू लागते. लकीला म्हणत असते, लकी चल बाहेर. तेव्हा लकी म्हणतो की मी कसं तोंड दाखवू त्यांना, माझ्याकडनं एवढी मोठी चूक झालेली आहे, मी घरात चोरी केलेली आहे. बरं थोडे पैसे नव्हते तर मी ती चोरी केलेली आहे, ती भल्या मोठ्या रकमेची केलेली आहे, मी कसं माझ्या घरातल्यांना तोंड दाखवू, हे सगळं लकी म्हणत असतो. मुक्ता म्हणत असते, असं काय बोलतेस तू लकी? अरे एवढं काय चुकीचं केलेलं नाहीस तू, तुला वाटत असेल तसं, पण असं काहीही तू केलेलं नाहीस, ज्यामुळं तुला गिल्ट येईल असं तू अजिबात वाटून घेऊ नकोस, असं मुक्ता त्याला समजवत असते. लकी म्हणत असतो, कसं शक्य आहे? नाही माहिती तुला मुक्ता वहिनी, या समाजामध्ये काय लोक बोलतात, कशी वागवतात. आता माझं पुरुषत्वच माझ्याकडे नाही, तर जेव्हा ही गोष्ट लोकांना कळेल तेव्हा ते लोक कशा पद्धतीनं रिॲक्ट करतील हे तुला नाही माहिती. मुक्ता म्हणते, लकी मला हे कळणार नाही आहे. तेव्हा लकीच्या लक्षात येतं, म्हणजे मुक्ता पण आई होऊ शकणार नाही ही गोष्ट आहे, तरीही इतके दिवस मुक्ता या समाजाबरोबर लढते. तेव्हा लकी म्हणतो की तसं नाही म्हणायचं मला मुक्ता वहिनी, तुमची गोष्ट वेगळी असते. मुक्ता म्हणते, काय वेगळी आहे? या समाजाने मला टोमणे मारलेले आहेत, या समाजाने मला दोष दिलेला आहे, प्रत्येक वेळेस मला ब्लेम केलेला आहे, मी चुकीची आहे हे दाखवलेलं आहे, आणि तरीही मला सांग, आज मी या समाजामध्ये उभी आहे ना, मला कुणी ॲक्सेप्ट केलं सांग ना? मला या समाजातलंच काही लोकांनी ॲक्सेप्ट केलं ना? विचार कर ना, त्यामध्ये तुझ्या दादूजने, माझ्या आईवडिलांनी मला आधार दिलेला आहे, आपल्या अख्ख्या फॅमिलीने मला आधार दिलेला आहे, कारण त्यांनी दाखवून दिलं की माझ्याकडे फक्त आई हे नातं नाही, तर मी बाकीची नाती पण चांगली निभावू शकते, बाकीची नाती पण मी चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते, हे त्यांनी मला दाखवून दिलेलं आहे. म्हणून तर आज मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर इथे सुखासमाधानाने राहत आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे मुक्ताला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण काहीही झालं तरी लकी ऐकायलाच तयार नसतो. लकीचं एकच म्हणणं असतं की नाही, कारण तू जे काही बोलत आहे ना ती गोष्ट मला पटतच नाही, हे लकीचं म्हणणं असतं. आणि लकी म्हणत असतो की तसं नाही आहे. तेव्हा मुक्ता म्हणत असते, मग कसं आहे सांग ना मला, कारण मला माहिती आहे ना. त्यावेळेस लकी म्हणतो, पण माझी गोष्ट वेगळी आहे मुक्ता वहिनी, तुझी गोष्ट वेगळी आहे. मुक्ता म्हणते, काय वेगळी आहे तुझी आणि माझी गोष्ट ते सांग मला, कारण काहीही झालं तरीही तुलाही माहिती आहे की मी कोणत्या परिस्थितीतनं गेलेली होते आणि तू कोणत्या परिस्थितीतनं जातो हे मलाही माहिती आहे. याच्यामध्ये वेगळं काय आहे ते सांग बरं मला, असं इकडे मुक्ता म्हणत असते. तेव्हा लकीचं म्हणणं असतं की मी आत्ता ज्या परिस्थितीतनं जातोय ते सगळ्यांना कळलं तर माझं खूप अवघड होणार आहे. त्यावेळेस मुक्ता म्हणत असते की काही अवघड होणार नाही, तुझी फॅमिली आहे, तुझ्या फॅमिलीतली लोक जेव्हा त्यांना ही गोष्ट कळेल ना तेव्हा ती तुला सपोर्टच करणार आहेत. अरे तू तर त्यांचा आहेस ना, मी परकी होते तरीही त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे, कधी मला त्रास दिलेला नाही किंवा मला कधी दुखावलेलं नाही, किंवा मला त्यांनी कधी असं दाखवून दिलेलं नाही की मी अशी आहे, किंवा माझ्या बाबतीतला प्रॉब्लेम त्यांनी कधी बोलूनही दाखवलेला नाही. आणि तू असता मला असं म्हणत आहे, हे सगळं मुक्ता बोलत असते. तेव्हा मात्र लकी म्हणत असतो, पण मुक्ता वहिनी गोष्ट वेगळी आहे, मला सांग ना, कोण लग्न करेल माझ्याशी, कोण माझ्याशी नीट वागेल सांग ना मला. तेव्हा मुक्ता म्हणते की का नाही कोणी वागणार नीट, सांग ना मला तुझ्याशी. अरे तुझ्या घराने तुला जर ॲक्सेप्ट केलं तर तुझ्याशी कोणी चुकीचं वागण्याचा प्रश्नच येत नाही. आणि काहीही झालं तरी ही फॅमिली तुझी आहे आणि ही फॅमिली तुझ्याशी नीटच वागणार आहे, हे सगळं मुक्ता सांगत असते. काही करून मला असं वाटतंय की तू तुझ्या फॅमिलीपासून कोणतीच गोष्ट लपवू नये, त्यांना सगळं सांगितलं पाहिजे, असं मुक्ता लकीला समजावत असते. सुरुवातीला लकीचं म्हणणं असतं की नाही, मी त्यांना ह्या गोष्टी नाही सांगू शकत, परंतु मुक्ता अशा पद्धतीनं समजावत असते की लकी काळजी करू नको, ही माणसं तुझी आहेत आणि ती तुला सांभाळून घेणारच आहेत, हे मुक्ता स्पष्टपणे बोलत असते आणि सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं
इकडे सावनी आता बाहेर आलेली आहे आणि सावनी पिसाळून उठलेली आहे, कारण तिला काही करून कोळी कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे, तिला कोळी कुटुंबाचा नाश करायचा आहे एवढंच तिच्या डोक्यात आहे. म्हणून तर सावनीने आता ठरवलेलं आहे की या कोळी कुटुंबाला मी सुखात राहू देणार नाही. ऐन दिवाळीत त्यांच्या आयुष्यामध्ये मी वादाची ठिणगी टाकणार आहे, असा वणवा पेटवणार आहे की त्यांना कळणारही नाही. मला मुक्ताची पुढची चाल माहिती आहे, कारण आता ती आरतीकडे जाणार आणि आरतीशी लग्न लावून देणार. पण असे एक गुपित त्यांचं माझ्याकडे आहे, मी त्यांना कधीच ते सुखाने जगू देणार नाही. हे सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे आता मुक्ताच्या आधी सावनीने फोन केलेला आहे आणि तिला सांगितलेलं आहे की त्या घरातली माणसं कशी आहेत आणि मला तुला भेटायचं आहे, मी तुला भेटून बोलेल. हे सगळं तिनं सावनीला सांगितलेलं असते, सावनीने आरतीला सांगितलेलं असतं. आता इकडे मुक्ता आणि लकी बाहेर येतात आणि लकी जेव्हा घरात सगळ्यांना ही गोष्ट सांगू लागतो तेव्हा घरातले सगळेजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात आणि सगळेजण बोलत असतात की अरे लकी, एवढी मोठी गोष्ट, आणि बघितलं ना त्या सावनीने काय केलं, तू आमच्यापासून कशाला लपवलीस ही गोष्ट, सांगायचंच ना, अरे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि मग सागर लकीच्या जवळ जातो आणि लकीला मिठी मारतो. तेव्हा मुक्ता म्हणते, बघितलंस ना लकी, तुझ्या दादूचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. आणि दोघं जण ढसाढसा रडू लागलेले असतात. तेव्हा सागर म्हणत असतो की लकी, काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना सगळे तुझ्याबरोबर. तेव्हा इंद्रा म्हणते, बघितलं ना माझ्या लेकराच्या बाबतीत काय झालेलं आहे, एवढं काहीतरी होऊन घ्यायला बसलं आणि सगळ्या आयुष्याचं वाटोळ झालेलं आहे, कोण करेल माझ्या लकीशी लग्न, असं इंद्रा बोलत असते. तेव्हा मुक्ता म्हणत असते की माझ्या आयुष्यात जसे सागर आले, तुम्ही आलात, तसं लकीच्या आयुष्यात पण कुणीतरी येणार ना, असं का म्हणताय मम्मी तुम्ही, असं मुक्ता बोलत असते आणि त्यांना समजून सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता म्हणत असते की नक्कीच लकीच्या आयुष्यातही चांगला जोडीदार मिळणार आहे आणि लकीचं आयुष्यही उजळून निघणार आहे. हे सगळं मुक्ताचं बोलणं चालू असतं. मुक्ता समजवत असते, मुक्ता म्हणत असते, काळजी करू नका मम्मी, कारण आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचं चांगलंच बोललेलं, चांगल्याच हिताचं वागलेलं आहात, आजपर्यंत सगळ्यांच्या चांगल्याचा विचार तुम्ही केलेला आहात, त्यामुळं लकीच्या बाबतीतही चांगलंच होणार आहे. आणि तेवढ्यातच सागर देत असतो आणि इंद्रा म्हणते की अशी एक व्यक्ती आहे जी लकीशी लग्न करू शकेल. तेव्हा लगेचच स्वाती म्हणू लागते, म्हणजे ती शेवंताची भाची. तेव्हा इंद्रा म्हणते की नाही, शेवंताची भाची नाही. मग इथे स्वाती विचारते, मग कोण आहे मम्मी, असं स्वाती विचारू लागते. तेव्हा इंद्रा सांगू लागते की अगं आरती, लकीची आरती, ती त्याच्याशी लग्न करू शकणार आहे आणि फक्त तीच त्याच्याशी लग्न करू शकते. आणि आपल्या घरामध्ये आता पुन्हा एकदा लहान लहान पाऊलं तिथं रांगताना पाहायला मिळतील आणि ते लकीचं बाळ आपल्या घरामध्ये येईल. हे सगळं इंद्रा बोलत असते आणि सगळ्यांनी इंद्राचा हा निर्णय ॲक्सेप्टही केलेला असतो. सगळ्यांना पटलेलं असतं की इंद्रा बोलते त्यामध्ये तथ्य आहे. खरंच आरतीच लकीला ॲक्सेप्ट करू शकते. एकतर तिच्या पोटामध्ये जे बाळ वाढतंय ते लकीचं बाळ आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता लकीलाही ॲक्सेप्ट कराव्याच लागणार आहेत, हे इंद्राचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र सगळ्यांनाच कळायचं बंद झालेलं असतं. इंद्राने आता आरतीचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो. लकीही पाहत असतो, लकीने मजा मारलेली असते, पण त्याची शिक्षा देवाने त्याला दिलेली असते. त्याने आरतीला त्रास दिलेला असतो, फसवलेलं असतं, सांगितलेलं असतं की मी आरतीबरोबर लग्न नाही करणार. आणि आज देवानेच त्याला दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव की आरती ही तुझ्याबरोबर होती आणि आत्ता तू हे सगळं जे काही केलेलं आहे त्यामुळं हे सगळं जे घडत आहे ते खूपच विचित्र पद्धतीनं घडत आहे आणि आता आरतीचा स्वीकार करण्याशिवाय कोणताही पर्याय तुझ्याकडे नाही. आणि लकीला एक जन्माची अद्दल घडलेली असते, त्याने एका मुलीला फसवलेलं असतं आणि आता त्याला कळून चुकलेलं असतं की आपल्याकडून जी चूक झालेली होती ती खरंच खूप मोठी होती, आपण आरतीला नाकारायला नको होतं. आणि आता इंद्राने पण स्वीकार केलेला असतो, इंद्राने दाखवून दिलेलं असतं की खरंच आरतीच या घरची सून होऊ शकते. तर इकडे आता सावनी ही आरतीला भेटायला गेलेली आहे आणि ती आरतीला भेटायला जाते आणि आरतीला सांगायला सुरुवात करते की लकी जो आहे तो कधीच बाप होऊ शकणार नाही आणि लकी जे काही लकीच्या बाबतीत घडलेलं आहे त्यामुळं आता ते तुझ्या पायाशी येणार आहे, तुला बोलणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला एकदा मूल झालं की ते तुला नाकारतील. हे सगळं ती जाऊन सांगत असते आणि त्याचबरोबर
आपल्याला पाहायला मिळतं की खरंच आता सगळेजण आरतीला भेटायला गेलेले आहेत आणि आरतीला लग्नाची मागणी घालत आहेत. तेव्हा आरती म्हणू लागते की नाही, तुम्ही माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेणार आहात, मी तुमच्याशी लग्न करू शकणार नाही. हे ऐकल्यानंतर मग आरतीला सागर विचारतो, मला एक सांग की लकीच्या बाबतीतली एवढी मोठी गोष्ट तुला कोणी सांगितली? तेव्हा आरती सांगू लागते की सावनीताई आलेल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की लकी कधीच बाप होऊ शकणार नाही आणि म्हणूनच तर त्यांनी मला इथं सांगितलं, म्हणूनच तर तुम्ही सगळेजण येऊन मला लग्नाची मागणी घालणार आहात. तरीही आता सागर, मुक्ता, इंद्रा सगळेजण आरतीला समजून सांगू लागलेले आहेत आणि आरतीला म्हणतात की आम्ही तुला शब्द देतो की असं कधीही होणार नाही. आरतीला ते सांगत आहेत की आम्ही तुझ्याबरोबर आहोत, आम्ही कधीही तुला नाकारणार नाही. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळं अशा पद्धतीनं घडत असतं. सागर मुक्ताने शेवटी योग जुळवून आणलेला असतो आणि दाखवून दिलेलं असतं आरती इकडे सावनीला की आरती ही आमच्यासोबतच आहे, आम्ही कधीही तिला अंतर देणार नाही. हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर आपल्याला हेही पाहायला मिळतं की आता सावनीची तर वाट लागलेली आहे. सावनीने अगदी मडक्यातलं पाणी डोक्यावर ओतून केसापासून अंघोळ केलेली आहे आणि तिनं म्हणते की आता कोळी कुटुंबाला उद्ध्वस्त करायला मी सज्ज झालेली आहे, मी यांना कधीही सुखाने जगू देणार नाही. हे सगळं तिने ठरवलेलं आहे. तर इकडे मुक्ताने खूप छान अशी आरतीची समजूत घातलेली आहे आणि तिला आता कोळी कुटुंबाची सून करण्यासाठी मुक्ताही सज्ज झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.